टू फॅमिली. कसे आहे तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज एक परत ब्लॉग घेऊन आली आहे. आज शॉपला आज प्रिशूला घेऊन आली मी. सो मी आज शॉपला बघा माझ्या कारभारीला घेऊन आली आहे, कारण आज चतुर्थी आहे. आईला पूजा वगैरे करायची होती आणि परत बाबा इकडे येऊन माझ्या बहिणीचा टिफिन देऊन परत घरीच जाणार होते. तर म्हटलं ठीक आहे चला, तोपर्यंत प्रिशूला मी माझ्यासोबत ठेवते. कारण रोज असं होतं ना, मला तिला खूप म्हणजे पूर्ण दिवस माझ्याजवळ ठेवायची इच्छा होते, पण ती इथं अजिबात राहत नाही. ती आई नाही करून रडते, कारण ती जास्त माझ्या आईच्या अंगावर आहे. तर आता माझं झाडू वगैरे मारून झालेलं आहे, झाडू पोछा झालेला आहे. आता पूजा करायची आहे. म्हटलं चला आधी ब्लॉग सुरू करते, नंतर मग ना प्रिशू गेल्यानंतर लक्षात येते मला. सो बघा हे माझं कारभार. हाय कर सर्वांना, म्हणू हाय कर. सो चला आधी पूजा करून, अगं थांब ना, आधी पूजा करून घेते आणि त्यानंतर मग बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. कुठे जाऊ नका, व्हिडिओला बघत. काय करते तू? अरे बापरे खेळतं माझं बच्चा. माऊ काय करते माझी माऊ? प्रिशूने बघा झाडू तिथे ठेवला, कारण माझी प्रिशू पण झाडू मारत होती. हो की नाही शोना? हो की नाही शोना? झाडू मारत होती तू. A few moments later. तर बघा फायनली माझ्या देवांची पूजा झालेली आहे आणि खूप आता जास्त प्रसन्न वाटते. सो माझी पूजा वगैरे झाली. प्रिशूसोबत छान टाईम स्पेंड करता येईल म्हटलं, थोडा वेळ का होईना म्हणून तिला शॉपला घेऊन आले. पण ना ती झोपी गेली. माझी पूजा होईपर्यंत राहिली. पायामध्ये येऊन सारखं घे करत होती आणि आता ती निवांत झोपलेली आहे. किती छान झोपली आहे ते दाखवते आधी आणि मग पुढे बोलते. बघा माझी प्रिशू किती छान निवांत झोपली आहे. झोपताना बघितलं की वाटतच नाही की ही मुलगी एवढी मस्तीखोर असेल. सो बघितलं तुम्ही, ती किती छान झोपलेली आहे. खूप जास्त चिडचिड करत होती, म्हणून म्हटलं चला आधी आता तिला शांत करते, तिला झोपून देते आणि नंतर काय ती माझी काम. उपवास आहे, आज चतुर्थी आहे आणि असं म्हणतात श्रावण महिन्यातली ही जी चतुर्थी असते, अंगारकी चतुर्थी, ही जर केली तर सर्व चतुर्थींचं पुण्य मिळतं. म्हणजे बाकी चतुर्थी करणं नाही झालं तर ही तरी करायची. तर माझं चतुर्थी होत्या, मला आधी कमन लग्नाच्या वेळेस माझ्या चतुर्थ्या सुटल्या आणि त्याच्यानंतर ना माझं चतुर्थी करणंच नाही झालं. मग म्हटलं चला आई, आणि रात्री सांगितलं की ही चतुर्थी केल्याने चांगलं असतं. म्हटलं चल मग आता मी ही चतुर्थी करतेच. सो आज उपवास आहे. घरून काही खाऊन येणं होत नाही माझं रोज, पण आज 2 घास होते ते खाऊन आले मी, आणि म्हणजे फराळाचेच. तर सोबत टिफिन आणलेला आहे, प्लस फराळी चिवडा आणला इन केसमध्ये जर भूक लागली तर. कारण कसं होतं आहे, आता भूक जास्त वाढत आहे माझी, त्याच्यामुळे मग मला भूक लागते, म्हणून मी शक्यतो उपवास करत नाही, फक्त एकादशीच करते. तर आजची चतुर्थी आहे आणि मग बघूया संध्याकाळला. आता प्रिशू तर बाबा तिला आता घेऊन जातील, ती उठल्यानंतर घेऊन जातील, कारण ती झोपलेली आहे, सोबत कोण नाही तर तिला तसं नेणं पॉसिबल नाही. सो तिची झोप म्हटलं निवांत होऊ देते आणि तिची झोप झाली की मग तिला बाबांसोबत पाठवून देईल. मला थोडं इथलं हे जे डोअर आहे, मला इथे कर्टन लावायची आहे. कारण कसं कधी कधी ना होतं असं की आईचे कामं होईपर्यंत प्रिशूला मी शॉपला घेऊन येते, मग ना तिला फिडिंग वगैरे करायचं असलं तर थोडा प्रॉब्लेम होतो. आता मी बाकी जे आहे, 1 मिनिट, कर्टन लावलेले आहे मी. हे मध्ये पार्टिशन आहे, तर तिकडे सुद्धा तिला घेऊ शकते. पण होतं असं की इथे फॅन आहे, प्लस सोफा आहे व्यवस्थित कम्फर्टेबल. तर त्याच्यामुळे मग मला असं होतं की तिला ना झोपून, म्हणजे ती जर दूध पिता झोपली ना तर ती छान झोपते, पण तिला बसून जर असलं ना ती झोपायला खूप वेळ लावते. त्याच्यामुळे मग म्हटलं इथेच, तर त्यासाठी म्हणून इथे कर्टन लावायचा विचार करते आहे मी. म्हणजे हे जे डोअर आहे इथे कर्टन लावते, कारण पाहिजेत. मध्ये मी जेव्हा टिफिन वगैरे खाते तेव्हा वगैरे पण असं असतं की सारखं लक्ष बाहेर कोणी येतं आहे का वगैरे असं. त्याच्यामुळे मग विचार करते इथे कर्टन लावायचं. तर बाबाला सांगते त्याचं मेजरमेंट घ्यायला, तिथे रॉड लावायला. आणि मग हे जे आहे, तर हे या कर्टनचा काही उपयोग नाही आहे, तर विचार करते आहे की हे जे आहे 2 तेच इथे लावते, म्हणजे त्याच्यामध्ये पैसे खर्च करायला नको. तर असं सर्व आहे. चला आता आधी मी माझं शूट करते, कुठले प्रोडक्ट आले आहे ते तुम्हाला दाखवते. मला हे सॉरी, एक ॲक्च्युली इथं टिकली लागली मला. ओके,
सो मला हे ट्रेसमेचं सिरम रिसीव झालेलं आहे आणि याचा व्हिडिओ मला म्हणजे मी काल बनवायला सुरुवात केली पण मध्ये क्लायंट आले आणि त्याच्यानंतर मला झालंच नाही. सो मला याचा व्हिडिओ शूट करायचा आहे. छान असं सिरम आहे. म्हणजे सध्या मी काल तेवढं लावून बघितलं, थोडंसंच लावलं. मी व्हिडिओ शूट करतच होते ॲक्च्युली, प्रॉपर पूर्ण व्हिडिओ शूट करणं झाला नाही तर थोडंसंच लावलं. आणि काय झालं, माझे केस एवढे ना आज अजिबातच गुंतले नाही. म्हणजे माझ्या केसांमध्ये रोज खूप जास्त गुंता होतो. विचारल्यानंतर ना सडाच पडतो केसांचा. आज तसं काही झालं नाही म्हणून तेवढ्यावरून सांगते की छान सिरम आहे, अफोर्डेबल आहे. तर चला आज त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला. बाकी हे जे टेबलवर दिसतं आहे हे टेबलवरचं सर्व हे सुद्धा करायचं आहे. कारण रात्रीला झालं असं की वेळ झालेला होता. शिवाय मला ना मायग्रेनचा खूप जास्त त्रास होतो आहे कारण गोळी घेऊ शकत नाही. आधी असं होतं की गोळी घेऊ शकत होतं त्याच्यामुळे मग होतं असं की मी गोळी घेऊ शकत होती. सॉरी काय बोलते मी, मलाच नाही कळत आहे. आधी असं होतं की मी गोळी घेऊ शकत होते त्याच्यामुळे मग मला आराम पडत होता. पण आता ना डॉक्टरांनी सांगितलं की जोपर्यंत बाळ दूध पित आहे तोपर्यंत तरी ॲटलिस्ट गोळी घेऊ नको. म्हणून मग मी सध्या मायग्रेनची गोळी नाही घेऊ शकत. म्हणून ना मला खूप जास्त त्रास होतो. तर रात्री तसंच झालं, मला एवढा त्रास होत होता ना की मला राहवलंच नाही. असं झालं की चल बाबा आता घरी जाते, घरी जाऊन आराम करते म्हटलं. पण आराम अजिबात झाला नाही कारण प्रिशू मॅडम मी दिसली की मला सोडत नाही ती आणि मी नसली की मग आईजवळ छान राहते. सो मला तिने रात्री काहीच करू दिलं नाही. तर मग आराम झालाच नाही माझा. म्हणून मग आता डॉक्टरकडे जायचा विचार करते आहे. म्हटलं एकदा दाखवून द्यावं ती केवढी झाली आहे ते, म्हणजे ती आता वर्षाची होईल. ते डॉक्टरला सांगते आणि एखादी गोळी मागते कारण त्रास मला डोक्याचा खूप जास्त होतो आहे. एकतर ना खूप हेक्टिक होतं आहे सगळं. आई म्हणते की तू एवढं सर्व मागे लागून घेतलेलं आहे, जसं म्हणजे व्हिडिओजचं सुद्धा, त्याच्यानंतर शॉपचं सुद्धा आणि बाकी काही कामं असतात माझी फालतूची टेन्शन ती सुद्धा. तर त्याच्यामुळे मग एक मिनिट असं की ते खूप जास्त त्यात जर स्ट्रेस असेल तर आणखी जास्त. आणि माझ्या कारभारीमुळे माझी रात्रीची झोप होत नाही ते तर बरं आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे ते एक म्हणून मग त्रास वाढतोय. त्रास वाढायला भरपूर कारणं आहे पण त्रास कमी व्हायला काही कारणं नाही आहेत. तर म्हटलं चला एकदा डॉक्टरकडे जाऊनच येते कारण दुर्लक्ष नको करायला. A few moments later. सो बाबा आत्ताच येऊन गेले पण प्रिशू काही उठली नाही. म्हणून मग त्यांना ब्लड टेस्ट करायची आहे त्याच्यामुळे त्यांचं जेवण आवश्यक होतं म्हणून ते गेले घरी. कारण टाईम तुम्ही बघू शकता 2:12 झालेत आणि त्यांना घरी जायचं होतं, त्यांना ब्लड टेस्ट करायची आहे त्याच्यामुळे मग ते घरी गेले. आणि चुलबुलीची चुलबुल आता सुरू झाली, उठते काय माहिती नाही पण तिला इथंच ठेवलेलं आहे. चला नाही उठली ती, आता खूप हळूहळू बोलावं लागेल कारण मगाशी ती गाढ झोपत होती पण आत्ता ती थोड्याशा आवाजाने सुद्धा उठेल कारण तिची बऱ्यापैकी झोप होत आलेली आहे. सो चला आता डायरेक्ट ती उठल्यानंतर दाखवते. कसलं कारभार आहे मस्त आहे. तिचे डायपर सोबत ठेवावंच लागतं, तिचे कपडेसुद्धा सोबत ठेवावं लागतात आणि पडदेसुद्धा मग लावून ठेवावं लागतात. असला माझा बाळ. प्रिशूने ना इथली बटन तोडून टाकली. बदमाश खाली उतरून दाखव मला खाली उतरून दाखव. सध्या ना ती शांतच बसणार कारण आत्ताच झोपेतून उठलो आम्ही. हो की नाही पिलू? पिचू ग मली माझं सोनूला छकुलं उठलं बघा. उठलं हे आणि उठल्याबरोबर माझा चष्मा काढून टाकला. मी गेली जवळ तिच्या आणि तिने माझा चष्मा काढून टाकला. हो की नाही? हो ना हायटेड माझं पिल्लू. सो चला आता मी या काळभडी सोबत खेळते. खेळायचं आपण? खेळायचं नाही खेळायचं म्हणते माझी मुलगी. चला मी या मनूसोबत आता मस्ती करते थोडीशी आणि तुम्हाला सुद्धा हिची मस्ती दाखवते. सांग कशी आहे मी? सुंदर आहे हो. प्रिशू मी कशी आहे मी? कशी आहे मी? ए मन कुठे जाते पिल्लू तू? ती बघा बाहेर बघतीये.
कुठे जाते तू? राखी बांधली माझ्या पिल्ल्यानी. काय बघते बाहेर? एकदा भात चारताना मी असं म्हणजे ती खातच नव्हती, मग मी खाल्ला आणि खूप छान आहे भात असं म्हटलं तिला. तेव्हापासून ना तिला जी गोष्ट आवडली ती असं हात करून दाखवते की छान आहे. मग तिला मी रात्री विचारलं मी कशी आहे, तुझी आई कशी आहे, मग त्याला सुद्धा ती असा हात करत होती. हो ना. मग जी गोष्ट आम्हाला आवडली ती गोष्ट अशी आहे. कशी? अशी. ये तू सांग ये माझ्याजवळ. मनू आता तिला खाली जायचंय. फ्रॉक बघ ना कसा केला. फिरायचं एनर्जी आली तुम्हाला. मनू भाता कशा आहे? अगं बाई अशा आहे का? मनू प्रिशू कशी आहे? प्रिशू ग तुला बाळ देऊ का मी? तुला मी बाळ देऊ छोटूस? ते खेळते का तू त्याच्यासोबत? तिला ना तो डमी खूप आवडतो. या डमी सोबतची छान खेळते, पण आज मी तिला डमी दिलाच नाही. या ढमाबाईला डमी दिलाच नाही आज. हो ना पिशू? पिशू हे घे तुझी चेअर घे. ये ही माझ्या मनाची चेअर घे, खेळ. बस त्याच्यावर. या इकडे. अगं बाई सुंदर डायपर आहे ते. काय करायचं तुला त्याचं? काय करायचं? म्हणून मामाला आवाज दे ग. मामाला आवाज दे इथून. दे मामाला आवाज. कुठे आहे मामा? कुठे आहे मामा? या कारभारीने काय केलं दाखवते मी. हे पा हे जे मी दाखवलं ना इसेन्शियल ऑइल आलाय म्हटलं. हे पा या कारभारीने हे फोडलं. आता मला हे फेकूनच द्यावं लागेल कारण काहीच दुसरा इलाज नाही. अशी हे भारी आहे ना. आता जाऊन बसली तिथे मामा करत. काय करते तू? माझं काम वाढवलं ना म्हणून तू. कुठे आहे मामा? हे पा जीवाच्या वरचे काम. कशासाठी पोछा मारायचा आहे तुला? तिने तेल सांडून ठेवलं ना, मी ते तेल पुसत होते म्हणून बघा तिने तिथून इथपर्यंत पोछा आणला. कारभारी. सोड मनू. बघा तिला ऐकायचंच नाहीये, तिला पोछाच मारायचा आहे. मला तू जास्त काम नाही करत का ग खरंच? सो आता हे पा हे कारभारी घरी जाणार आहे आता. हे पा नाही जात घरी नाही जात तू. नाही जात तू घरी. बाय मनू बाय. मला पापी दे ना ग. नाही म्हणते ती. चल बाय सोना. नाही येत माझ्याजवळ. ही बदमाश घरी चालली. नुकसान म्हणजे पूर्णच बॉटल फोडली ना. हे घ्या. घे ग. 3299 रुपयाची बॉटल आहे ते. बाय मनू. बाय. सो आता फायनली प्रिशू घरी जात आहे. तुम्ही बघू शकता चेअर घेतलेली आहे तिची, कारण ॲक्टिवावर उभं तसं नेता येते, पण मी म्हणते की चेअरने जरा व्यवस्थित ती बसते आणि व्यवस्थित जाते. त्याच्यामुळे इथे पुढे चेअर ठेवलेली आहे आणि आता तिला तिथे सध्या तरी उभं ठेवलेलं आहे, पण नंतर ती बसते. आता तिला ना एवढं वर बघता येत नाही, त्याच्यामुळे ती वर बघू शकत नाही, पण खाली एक काका असतात त्यांना मात्र ती बाय करतेच आल्या परत. तर त्यांना इथे तिचं बाय करायचं चाललं आहे, त्यांना बघायचं चाललं आहे आणि मग बाबाकडे तर बघणारच. तर चला आता ही
फायनली घरी जाते. वातावरण तसं छान आहे, म्हणजे पाऊस वगैरे नाही म्हणून बरं आहे. पाऊस वगैरे असताना मी तिला अजिबात घेऊन येत नाही, पण ना ती गाडीवर असं खूप दिवसापासून ती गाडीवर छान उभी राहते समोर. आणि जर म्हणजे जी बाईक असते त्या बाईकवर तर ती पुढे छान बसते. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी उभी राहिलेली आहे. कधी बसते कधी उभी राहते. तर अशी माझी प्रिशू फायनली घरी जायला निघाली आहे. प्रिशू गेली घरी आत्ताच, बाबा तिला घेऊन गेले. आणि आज ती जास्त वेळ होती ना माझ्याजवळ. मला असं होतं की म्हणजे का पाठवलं मी तिला घरी, पण तिला भूक लागली होती. आता तिचं जेवण मी इथे मागवलंही असतं, पण ना खात नाही ती, जास्तीत जास्त आईच्याच हाताने खाते. तर खूप जास्त कसतरी होतं आहे माहिती आहे का, एवढं लहान बाळ आणि तिला असं मला खूपच कसतरी होतं आहे ना. एवढ्यात ना जरा जास्तच होतं आहे, कारण खूप जास्त आठवण येते तिची. आणि आता ना बोलते ती, त्याच्यामुळे बोलते म्हणजे फोनवर असं मी घरी गेल्याबरोबर आली आई आई असं म्हणते, म्हणजे आई आली. आणि मला मिठी मारते, म्हणजे असं जसं की आम्ही खूप वेळपासनं लांब होतो, त्याच्यामुळे ना जरा जास्त वाटते. आणि आता खूप जास्त गुण करते ती, त्याच्यामुळे अजूनच जास्त वाटतं. आज इथे खूप छान राहिली आणि मला असं होत होतं की तिला घरी पाठवायचंच नाही, पण तिला पाठवून दिलं घरी. आणि आता थोड्या वेळाने कॉल करेल पोचली की नाही तर, कारण तिला गाडीवर घेऊन गेलेलं आहे. तिला सवय आहे, ती पडत नाही, म्हणजे तिला खूप व्यवस्थितपणे सांभाळतात बाबा, खूप छान घेऊन जातात. खुर्चीवर बसूनच नेत असते, पण आता थोडा वेळ उभी होती ती, लगेचच मग बसून जाते आणि व्यवस्थित पोचते. सो चला, आता ती गेली आहे तर माझं जे शूटचं काम पेंडिंग होतं ते करते. आणि तिने ना जसं मी बोलले 3299 म्हणजे 3300 रुपयाची ती बॉटल होती, ती फोडली तिने. आता बाबा म्हणतात तिच्या हातामध्ये नाही लागू द्यायचं, तर ना माझ्या टेबलवर होती ती बॉटल. आणि बघू शकता तुम्ही, एवढा उंच आहे ही कारभारी ना. इथून तिने पाय उंच करून इथली ती बॉटल घेतली. आता मी शूटच करत होते, माझा मोबाईल इथे लॅपटॉपला लावलेला असतो, इथे बॉटल होती. मी या कॉर्नरला शक्यतो शूट करते, कारण इकडे बघा बाहेरून प्रकाश छान येतो आणि मला बॅकग्राऊंड असं थोडं छान मिळतं कर्टन्समुळे वगैरे. सो मी इथे शूटच करत होते, तेवढ्यात ती झोपेतून उठली. मग मी तिला घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला तिला ते चारण्याच्या वगैरे त्याच्या नादात बुंदी आहे इथे आणून ठेवलेली. हे बघा, बुंदी लाडू वगैरे इथे आणून ठेवलेला आहे. तर हे ना तिला चालण्याच्या नादामध्ये मग मला ते विसरून गेलं की ती बॉटल थोडी आणखी आतमध्ये करून ठेवायची. तर ती कारभारी आली आणि मी नेमकं मोबाईल चार्जिंग लावायला गेली होती तिकडे. सो तिने तेवढ्या वेळात ती पाडली आणि फोडली, आणि ती काचेची होती त्याच्यामुळे ती फुटली. म्हटलं जाऊ दे. आता त्याचा व्हिडिओचं जे आहे ना, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी थोडीशी क्लिप शूट करून ठेवलेली. आता मला तेवढ्यातच मॅनेज करावं लागेल. आणि जर कंपनीने जर परत त्याच्यामध्ये काही चेंजेस सांगितले, परत शूट करायचा वेळ आला, मग मात्र नाकी नऊ. कारण ना 3299 रुपयाची ती बॉटल आहे आणि इसेन्शियल ऑइल आहे ते. आणि एवढी महागडी बॉटल मी घेऊच, म्हणजे मला एवढं टेन्शन आलं आहे ना आता की असं वाटतं नको बाबा, काही चेंजेस नाही सांगितले पाहिजे. मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, कंपनीला पाठवून पाहते, बघते काय होतंय. तर असं या कारभारीने ना असं एक दिवस जास्त वेळ राहिली ना, असा काय तो गोंधळ घालून ठेवला. आणि ती असताना मी जास्तच खुश असते, त्याच्यामुळे मग माझंही काही भान नाही राहिलं. आणि खरं तर माझीच चूक आहे, मी तिच्या हातामध्ये लागू द्यायला नको होती. पण ते एकदम बॉटल फुटल्यानंतरच मला लक्षात आलं की अरे यार, हिने टेबलवरची बॉटल घेतली आणि खाली पाडली सुद्धा. वस्तू तर आम्हाला पाडायच्याच असतात. सो असं आहे. मोबाईल तर मी तिच्या हातामध्ये अजिबातच लागू देत नाही, कारण माझा मोबाईल ऑलरेडी तिने खूप फोडला, जसं मी सांगितलं. Later that same evening. तर इथे सर्व क्लीन करून झालं आहे माझं. इथे थोडंसं पाणी दिसतं आहे, हे पुसायचं आहे, पण क्लीन करून झालेलं आहे. आणि बाकी जे मी हे प्लास्टिकचं धुवून ठेवलेलं आहे ते आहे. एक ब्रश होता, मेहंदी लावलेली त्याच्यामुळे तो धुतला, कंगवा धुतला. आणि बाकी सर्व क्लीन करून ठेवलं आहे. टाईम सांगते, वाजलेत 8 वाजून म्हणजे 20 मिनिट झाले आहेत. बाहेर अंधार बघू शकता. ऑलमोस्ट माझा जायचा टाईम झालेला आहे आणि माझी क्लिनिंगसुद्धा झाली आहे. सो टाईम यासाठी दाखवला कारण वाजलेत 8:15, म्हणजे 8 वाजून 20 मिनिट झालेत आणि अजूनही मी शॉपलाच आहे. सो चला, या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. या आधीचे ब्लॉग्स कसे वाटले ते सांगा. छान छान कमेंट्स करता तुम्ही, त्याच्यामुळे मला अजून जास्त खुशी होते. आणि बाकी चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.